गोपाळ चावडी येथे महाशिवरात्री निमित्त महापूजा व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न। श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान गोपाळ चावडी येथे महाशिवरात्रीच्या पावन वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महापूजा व महाप्रसाद सोहळा शनिवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरती व अभिषेकाने झाली। त्यानंतर रुद्रपाठ, शिवपूजन व महाआरती करण्यात आली। श्री संत गुरु दानुपनाथ पिता विठ्ठलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महापूजेचा विधी पार पडला। विविध भागांतून आलेल्या संत, महंत व भाविकांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली। यावेळी उपस्थित संत महंतांचा सत्कार देखील करण्यात आला। कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून महाशिवरात्रीचे महत्त्व, आध्यात्मिक साधना व सदाचाराचा संदेश भाविकांना देण्यात आला। दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सायंकाळी महाआरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकरी मंडळी, देवस्थान समिती व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। स्वच्छता, पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्थेची उत्तम सोय करण्यात आली होती। महाशिवरात्रीच्या निमित्ताने पार पडलेला हा धार्मिक सोहळा गोपाळ चावडी गावासाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला असून पुढील वर्षीही अधिक उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला। परमपूज्य विठ्ठलनाथ महाराज हे गुरु नवनाथ महाराजांचे शिष्य, ही परंपरा अनादित 2000 ते 3000 वर्षापूर्वीची ही जुनी परंपरा आहे। श्री विठ्ठलनाथ महाराज यांना खाजा बंदनावाज यांचा साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारातून हे जवळच संस्थान असलेलं श्री गौतमेश्वर महादेव मंदिर, तारातीर्थ आणि वामठ त्या ठिकाणी त्यांनी साधना केली आणि त्याच साधनेतून ही गोपाळ चावडी, गो म्हणजे गाई, गाईचं रक्षण करणारे भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या सानिध्यात राहून श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज जे मातंग समाजामध्ये जन्मूनसुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा एक आध्यात्मिक अभ्यास करून जे चमत्कारिक रूप दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे दुःखी कष्टी लोक या ठिकाणी संस्थांवर यायचे। महाराज एक सर्वसाधारण मातंग समाजामध्ये जन्मलेले, त्यामुळं इथं काय म्हणजे विकास अजून काही झालेला नाही आणि त्या महात्म्यांचं जेवढं वर्णन, जसं साईबाबा, गजानन महाराज, संत श्री बाळगीर महाराज असे विविध प्रकारचे जे संत महात्मे आहेत त्याप्रमाणे माहिती काही झालेली नाही। तर माझी एक विनंती सरकारला आणि सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की जडमूट आहेत, जे समजा परमार्थामधून कुसू दूर आहेत, परमार्थ म्हणजे मी ते म्हणत नाही, परंतु ज्यांना कशाही प्रकारचं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं हे ज्ञान नसल्यामुळं विठ्ठलनाथ महाराजांच्या लक्षात आलं ते शेत व लोकांची बटावी शेत करत असताना त्यांनी या मातंग समाजातील, बौद्ध समाजातील, आदिवासी समाजातील ज्यांना कोणी जवळ धरत नाही अशा प्रकारच्या साधू संत भक्तांना जवळ धरून अशा वेगळ्या प्रकारचा दत्तनामाचा मंत्र देऊन हे जडमुडीत अंकित साधू संतांना किंवा अशा प्रकारचं की वेगळं चमत्कारिक आणि त्याचीच परमपूज्य आमचे दामो महाराज त्यांचे पुत्र सर अशा प्रकारचं आम्ही जे आहेत, तर हे आनंद संप्रदाय किंवा वेगळ्या प्रकारचा जे संप्रदाय आहे, तर या मी तर म्हणतो की आमची प्रसिद्धी नाही, कारण आम्ही दलित मागासवर्गीय असल्यामुळं किंवा जडमुडीत असल्यामुळं हे तर खरं म्हणलं तर एक आमची की रीतिरिवाज आहे, हे शासनानं याचा घ्यायला पाहिजे। हां, याच्यामध्ये दखल 5 मिनिटं का माननीय कलेक्टर साहेबांनी किंवा BJP सरकारनं हे हिंद की चादर म्हणून कार्यक्रम घेतला, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। परंतु माळेगावच्या काही जत्रा असतात, आमच्या गौतमेश्वर महादेव मंदिरावर काही यात्रा असतात, ही यात्रा नसते, ही एक संत समागम असते आणि त्या संत समागमामधून दामो महाराजासारखे परमपूज्य संत हे त्यांना एक सत्मार्ग दाखवतात, चांगला मार्ग दाखवतात, जेणेकरून हे गरिबातले गरीब कशी या भारतामध्ये सुधारणा होईल आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान कसं प्राप्त होईल
तर मी या ठिकाणी नांदेडचे बी राजकीय लोकप्रतिनिधी मी विनंती करतो की त्यांनी अशा कार्यक्रमाची दखल घ्यावी. कारण इथं मंदिर आहे खाजा बंदे नावाचं, नामस्मरण आहे भगवान दत्त परमात्माचं, बरोबर आहे की. आणि वेगळ्या प्रकारचा एक चमत्कार आहे. कारण विठ्ठलनाथ महाराजांसोबत मी लहान असताना माझं MCOM DLLB असल्यामुळं मी बाळगीर पंचमीगिरी रावसाहेब महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदू महासभेचा मी मराठवाड्याचा अध्यक्ष असल्यामुळं तर मी लहानपणापासून माझा इथं संपर्क आला. तर एक चमत्कारिक ऋषी आहेत. साईबाबाने केलं आम्ही मानतो, परंतु विठ्ठलनाथ महाराजांनी स्वतः एक सोबणी झालेला लहान लहान जे मुलं असतात तर त्याच्या स्वतःच्या जिभीनं असं चाटून त्यांना रोगमुक्त करायचे, जे रेखी म्हणतात. तशाच प्रकार जसं साईबाबानं जसं सगळ्यावर उपकार केले तशाच प्रकारचं विठ्ठलनाथ महाराजांनी उपकार केलेला आहे. साईबाबाचा ज्याप्रमाणे शिर्डीके साईबाबा नेत्यांचं काय मनोज कुमारनं ज्याप्रमाणे ते पिक्चर काढला त्या पिक्चरमुळं त्याची वाहवा झाले, देशामध्ये प्रसिद्धी झाली. तर माझी विनंती आहे की तशीच प्रसिद्धी या गोपाळ चावडी आणि बुवा मठ देवस्थान तारातीर्थाची म्हणजे जे जडमुडीत आहेत, जे दलित आहेत, गरीब आहेत, ज्यांना संपर्क नाही तिथपर्यंत जाऊ शकतात. तर याच्यावर शासनानं बी कलेक्टर साहेबांनी म्हणजे या लोकांनी थोडी जर त्याच्यावर लक्ष घेतलं, मी अभिनंदन करतो. सनातन धर्मामध्ये हे असे कार्यक्रम ठेवत आहेत तर या कार्यक्रमामध्ये कलेक्टर साहेबांनी बी इथं सहभाग घ्यावा, बरोबर आहे की नाही. हिंदकी चादरसारखं तिथं बी आम्हाला बी म्हणजे बिस्लरीचं पाणी प्यावं लागते, मोठमोठे भंडारे करावं लागतात. म्हणून आम्ही काय करता की भिक्षा मागून हे छोटे छोटे भंडारे करतात. त्यामुळं शासनाची थोडी मदत हवी एवढंच मी विनंती करतो आणि संस्थांचा विकास व्हावा.